मी तनुश्री प्रल्हादराव इंगळे गरजा महाराष्ट्र माझा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। चला तर आज बघूया आजच्या ठळक बातम्या। अमरावती येथील राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान ही संस्था राज्यस्तरीय वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्काराने सन्मानित। 1 जुलै 2024 गुरुदक्षिणा हॉल नाशिक येथे कृषी दिनी राज्यस्तरीय कृषी प्रेरणा पुरस्कार माननीय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या शुभ हस्ते राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानला प्रदान करण्यात आला आहे। प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय प्रकाशदादा साबळे, उपाध्यक्ष अनिउल्ला खान, सचिव शुभम सपाटे तसेच सदस्य निलेश उबाळ व श्री ज्ञानेश्वरराव काळे यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला आहे। तर आयोजन ॲग्रो केअर कृषी मंच व कृषी भूषण ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिक यांच्या वतीने घेण्यात आला आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष शिलाँग येथील जनरेशन प्रोजेक्ट मेघालयाचे संचालक डॉक्टर सूर्या गुंजाळ, नाशिकचे विभागीय कृषी संचालक माननीय मोहन वाघ, आयोजक भूषण निकम, रोहिणी पाटील प्रामुख्याने उपस्थित होत्या। राज्यातील 53,000 शेतकरी सभासद असलेली व आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवार, दिव्यांग परिवार व अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सतत मदतीचा हात देणारी आणि राज्यातील कानाकोपऱ्यातील नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या व प्रगतकर्त्यांचा त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सन्मान करणारी कृषी संस्था राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावती यांच्या कामाचे कौतुक मान्यवरांनी केले। पुरस्कार मिळाल्यामुळे कार्याच्या कक्षा रुंदावण्याचे व जबाबदारी वाढल्याचे मनोगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय प्रकाशदादा साबळे यांनी व्यक्त केले। मी प्रकाश साबळे, अध्यक्ष राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावती, तसेच संचालक क्रिशामी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी भारताळा जिल्हा अमरावती। राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानला या वर्षीचा राज्यस्तरीय स्वर्गीय वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार मिळालेला आहे। 1 जुलै 2024 रोजी या पुरस्काराचं वितरण झालं नाशिक येथे। त्याच प्रकारे क्रिशामी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी भारताळा जिल्हा अमरावती या शेतकरी उत्पादक कंपनीला सुद्धा हा पुरस्कार मिळालेला आहे राज्यस्तरावरचा। त्यामुळे या पुरस्कारामुळे आमची आता जबाबदारी खूप वाढली। राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान गेल्या 20 वर्षापासून या शेतकरी हिताच्या चळवळीमध्ये काम करते। विशेष म्हणजे राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचं महत्वपूर्ण काम म्हणजे विदर्भातील पश्चिम विदर्भातील जे आत्महत्याग्रस्त 5 जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये आत्महत्याग्रस्त परिवारांना मदत करणे, शेतकऱ्यांना जे मनोबल वाढवणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणे, अशा कित्येक योजना राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या आम्ही 18 ते 20 वर्षापासून राबवत आहोत। एवढंच नाही, दिव्यांगांना मदत असो, शेतकरी गरजू शेतकऱ्यांना मदत असो, शेतमजुरांना मदत असो, महिला सबलीकरण असो, अशा विविध विषयावर राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान एक नॉन पॉलिटिकल संघटना म्हणून, संस्था म्हणून, कृषी संस्था म्हणून काम करत आहे। आणि राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे जवळपास महाराष्ट्रामध्ये 53,000 शेतकरी सभासद आहेत। 53,000 शेतकरी सभासद असलेली एकमेव कृषी संस्था आहे आणि ही फक्त शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या हितासाठी काम करणारी संस्था आहे। त्यामुळे या पुरस्कारासाठी आमच्या संस्थेची निवड झाली आणि क्रिशामी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी ही संपूर्ण या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तयार केलेली कंपनी आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जागृत राहून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारी संस्था म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सहकार्याने या कंपनीची स्थापना झाली आहे। या कंपनीचे संचालकमध्ये आमचे सहकारी ज्ञानेश्वर काळे, कमल साखरे असे विविध लोक या संस्थेमध्ये काम करतात आहे। त्याच प्रकारे या संस्थेमध्ये गेल्या 5 वर्षापासून जवळपास 2000 शेतकरी या संस्थेशी जुळलेले आहे सभासद म्हणून आणि जवळपास या
कंपनीमध्ये एक प्रकारे जवळपास 450 तरुण सुशिक्षित बेरोजगारांना आम्ही एक रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून आम्ही जैविक खत औषधं याचं निर्माणचं काम सुरू आहे। त्याच प्रकारे दंतमंजन, ग्रीन टी, मसाला टी या उत्पादन क्षेत्रामध्ये पण आमची कंपनी उतरलेली आहे। ना नफा ना तोटा या तत्वावर काम करणारी ही एकमेव अशी शेतकरी उत्पादक कंपनी आहे। त्यामुळे या शेतकरी उत्पादक कंपनीला उत्कृष्ट शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून जवळपास हा दुसरा अवॉर्ड राज्यस्तरीय मिळालेला आहे। आणि हे सर्व करत असताना आम्हाला एवढं जाणवलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि त्यांना मार्गदर्शन दिशा देण्याची गरज आहे। त्यामुळे या सर्व आमच्या राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान असो की क्रिशामी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी असो यांनी सर्व मिळून एक शेतकरी केंद्र म्हणून आम्ही काम सुरू केलं आहे। त्याच्यामध्ये फार मोठे यश आम्हाला प्राप्त होत आहे। आज राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 18 वर्षापासून आम्ही राज्यातल्या कानाकोपऱ्यातील म्हणजे चांदा ते बांधापर्यंत असलेल्या कानाकोपऱ्यातील जे नाविन्यपूर्ण शेती करतात, जे प्रयोगशील शेती करतात अशा शेतकऱ्यांची आम्ही निवड करून त्यांना राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्काराने दिनांक 21 मे 2024 ला यावर्षी सन्मानित केलं। आणि गेल्या 18 वर्षापासून आम्ही 21 मे हा जो दिवस आहे भारताचे माजी पंतप्रधान विज्ञान क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीव गांधी यांचा स्मृतिदिन असतो आणि त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांनी विज्ञान क्रांती घडवली, त्यांनी जय विज्ञानचा नारा दिला आणि त्यांच्या विज्ञान क्रांतीमुळे कृषी क्षेत्राला विज्ञानाची जोड मिळाल्यामुळे आज आपल्या देशातला शेतकरी प्रगतीच्या वाटेवर आहे। तो आर्थिक प्रगतीकडे मोठी उंच उडाण त्याने घेतलेली आहे। त्यामुळे त्या दिवशी आम्ही राज्यातल्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांना पुरस्कृत करतो। त्यामध्ये उत्कृष्ट शेतकरी असो, फळबागायतदार शेतकरी असो, उत्कृष्ट कृषी उद्योजक असो, कृषी पत्रकार असो, कृषी वैज्ञानिक असो, विविध भाजीपाला उत्पादक असो, कोरडो उत्पादक शेतकरी असो, सोयाबीन उत्पादक शेतकरी असो, महिला शेतकरी असो, युवा शेतकरी असो, उत्कृष्ट तिफनकरी असो, उत्कृष्ट बैलजोडी मालक असो, अशा विविध 21 संवर्गातून आम्ही हा पुरस्कार निवडतो। या निवडीसाठी आम्ही राज्यस्तरीय कमिटी बनवलेली आहे। त्या कमिटीच्या अध्यक्षा ग्राम गीताचार्य आणि ज्यांना महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार मिळाला अशा सौ पौर्णिमाताई सवई या त्या कमिटीचे अध्यक्ष असून त्यामध्ये सदस्यामध्ये संत गाडगेबाबा अध्यक्षानाचे प्रमुख डॉक्टर दिलीप काळे, भैयासाहेब निर्मळ, भैयासाहेब मिचळ, त्यामुळे माजी कृषी अधिकारी सेवानिवृत्त अविनाशजी पांडे, माजी कृषी वैज्ञानिक सन्माननीय डॉक्टर अनिल ठाकरे, त्याच प्रकारे मिलिंद आडके, सन्माननीय प्रगतशील शेतकरी जयसिंगरावजी देशमुख, प्राध्यापक अमर तायडे, प्राध्यापक हेमंत डिके अशी 15 जणांची आम्ही शेतकरी निवड समिती बनवली। त्या निवड समितीच्या माध्यमातून राज्यातील आलेले प्रस्ताव आम्ही सिलेक्शन करून दरवर्षी 21 मेला आम्ही हे पुरस्कार वितरित करत असतो। राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान आणि क्रिशामी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या आमचं उद्दिष्ट एवढंच आहे की शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना मदत करणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि एक हा या जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, त्याने आर्थिक प्रगतीकडे वाटचाल केली पाहिजे, त्याने उंच उडाण भरली पाहिजे, आपल्या शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करून अधिक उत्पन्न काढलं पाहिजे आणि आधुनिक शेती आणि परंपरागत शेती या दोन्ही पद्धतीचा समन्वय साधून शेती केली पाहिजे, बिना कर्जाची शेती केली पाहिजे ही त्यामागची आमची भूमिका आहे। हा संदेश आम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। धन्यवाद। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।